निर्णयाच्या विरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटनेचा एल्गार। नांदेडमध्ये राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। NCTच्या TET संदर्भातील अधिसूचनेमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शिक्षकांच्या सेवा हक्काचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, तसेच संबंधित शिक्षकांच्या धोरणात्मक संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्य शिक्षक परिषदे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय विभाग मंत्रालयाच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात जिल्ह्याभरातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत TETच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। 29 मे 2026 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो TETच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे, 2010 पूर्वी नियुक्त जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना TET परीक्षा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यावश्यक केलेलं आहे। काल संपूर्ण देशामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। आज 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात येत आहे। कारण काल महाराष्ट्रामध्ये विधान परिषद निवडणूक असल्यामुळे आज हे निवेदन देण्यात येतं। त्यात प्रामुख्यानं RTE ॲक्ट शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009मध्ये पारित झाला, 2010मध्ये अस्तित्वात आला आणि वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या वर्षी तो स्वीकारला, लागू केला। उदाहरणार्थ महाराष्ट्राने 13 फेब्रुवारी 2013 रोजी हा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर केला। 13 फेब्रुवारी 2013च्या पूर्वी ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना TET उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेसंदर्भात दिनांक 29 मे 2026 रोजी जो निर्णय दिलेला आहे तो देशातील शिक्षकांच्या सेवा संरक्षण यावर संभ्रम निर्माण करणार आहे। म्हणून आमचा TETला कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोध नाही, परंतु ज्या दिवशी हा कायदा अस्तित्वात आला त्या दिवशीपासून TET परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी करणं आवश्यक होतं। तसं न करता पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू केलेला आहे। म्हणून आम्ही येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक पारित करावं आणि जे शिक्षक बाधित होत आहेत देशामध्ये 10च्या पूर्वी, महाराष्ट्रामध्ये 2013च्या पूर्वी जे शिक्षक नियुक्त आहेत त्या सर्वांना या अटीतून शिक्षक पात्रता परीक्षा अटीतून मुक्तता द्यावी। जसं की ज्या वेळेस 2013च्या पूर्वी शिक्षक भरती झालेली आहे त्यावेळेस प्रचलित शासन निर्णयानुसार प्रादेशिक निवड मंडळ, जिल्हा निवड मंडळ यांनी परीक्षा घेतल्या आणि तोंडी मुलाखती झाल्या, त्यानंतर कागदपत्राची पडताळणी झाली। ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। तत्कालीन निर्णयानुसार हे बरोबर आहे, परंतु या बाबीचा विचार न करता हा निर्णय घेण्यात असल्यामुळं आम्ही केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात स्पष्टपणे विधेयक आणून
2010 पूर्वी सर पुढची भूमिका काय असेल? पुढची आता आम्ही पहिला टप्पा आमचा राष्ट्रीय स्तरावरचं हे आंदोलन आहे, राज्य स्तरावरचं नाही का जिल्हा स्तरावरचं नाही. पहिला टप्पा आमचा आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देशातील सर्व राज्यातून माननीय देशाचे पंतप्रधान आणि देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांना या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की या अटीतून आमची मुक्तता करावी, आम्हाला शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देऊ द्यावं अशा प्रकारची विनंती करत आहोत. निश्चितपणे आम्हाला यामध्ये यश येईल. जर यदा कदाचित आलं नाही, पुढचा टप्पा आंदोलनाचा ही अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ केंद्रीय कार्यकारिणी हा निर्णय घेईल. त्यानुसार आमचं पुढचं आंदोलन सुरू राहील.